वडिलांसाठी डबा घेऊन जाणाऱ्या तरुणीचा हायवाखाली मृत्यू, नागरिकांचा संताप. छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आजारी वडिलांना रुग्णालयात डबा देण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका तरुणीचा हायवा वाहनाखाली दबून मृत्यू झाला आहे. ही घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार विद्युत कामासाठी सुरू असलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हायवा वाहन चालकाने रिवाज घेत असताना मागील बाजूस दुचाकीवर थांबलेल्या तरुणीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान हिरापूर रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रखडलेल्या कामामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही केली होती. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आरोपी चालकाच्या अटकेच्या मागणीसाठी चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या ठिकाणी राहुल एजन्सी आहे ना, राहुल एजन्सी कोणती महापरिषदेची राहुल एजन्सी म्हणून आहे. या ठिकाणी आलेली आहे. आम्ही या ठिकाणी जो प्लॉट क्रमांक 29 नंबरचा जो प्लॉट आहे हा कलेक्टरची मान्यता याला आणि तेवढंच एक आदेशानुसार कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हा 29 नंबरचा जो प्लॉट आहे हा फक्त खोदाचा सांगितला. हा कोणाचा आदेश आहे? कलेक्टरचा, माझा नाही आहे. हे बघा, हे जिल्हा अधिकारी, हा कलेक्टरचा आदेश आहे. आणि या ठिकाणी मी जेव्हा चौकशी बोलतोय तर माझं हेच म्हणणं आहे, जाधव साहेबांना, पी.आय. साहेबांना माझं फोनवरती त्यांच्यासोबत संवाद झाला आणि जाधव साहेबांना सांगितलं, साहेब जोपर्यंत त्या मुलीला, त्यांच्या घरच्याला जोपर्यंत त्या गोष्टीचा विचार करून त्यांच्यासोबत बसून एकदा चर्चा झाल्यानंतर बाकीच्या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार. आणि जर या ठिकाणी मी त्यांना विनंती केली, प्रशासनाला, मुंडे साहेब होते, पांत्या साहेब होते, सर्व कर्मचारी आहे या ठिकाणी, त्यांना विनंती केली की बाबा काम बंद करा. त्याने काम बंद केलं. माझ्या विनंतीला त्याने मान ठेवला. म्हणून मला हे सांगायचं, प्रशासनाने जर विनंतीनं मान ठेवला असाच मान मला सुद्धा हे म्हणायचं आहे. ज्या घरच्या जी मुलगी 12वी नेटकीच 12वीची परीक्षा दिली, अजून तिचा निकाल सुद्धा लागला नाही आणि संपूर्ण घर त्या मुलीवरती आहे, अवलंबून आहे. आणि तेच मुलीचा या ठिकाणी एक डंपर खाली अपघात झाला आणि त्या ठिकाणी ती मुलगी मरण पावली. आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जे राहुल एजन्सी आहे हे न टायमावर त्या ठिकाणी पैसे न भरल्यामुळं त्या ठिकाणी त्या मुलीचा उपचार झाला नाही आणि त्या ठिकाणी तिचा अंत झाला. म्हणून मला हे म्हणायचं आहे, अशा जर चुकी करत असताना जर प्रशासनाने सुद्धा हे डोक्यात ठेवायला पाहिजे का आपण कोणती गोष्टी करत असताना जे डंपर जे आपण चालवतोय त्या डंपरवरती सरळ दिलेलं आहे, एक किन्नर आणि एक ड्रायव्हर असायला पाहिजे. त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं सेफ्टी वगैरे कोणता किन्नर नव्हता आणि किन्नर नसल्यामुळे ही घटना घडली. नंबरही सुद्धा त्या डंपरला नव्हता. आता मला थोड्या वेळात कळालं, काही जणांना मला सांगितलं की तिथं गाडी चेंजेस केलेली आहे, पण माझ्याकडे गाडीचा सुद्धा नंबर आहे. वाहतुकीचा परवाना होता का डंपरवाल्याकडे? तेच बघायचं आहे आपल्याला, वाहतुकीचा परवाना आहे का, या ठिकाणी हे रोड फोडून, हे जे ड्रेनेज वगैरे लाईन जी फोडून या ठिकाणी त्यांना ते परमिशन आहे का, त्याने ते संपूर्ण ते लिगल आहे का इनलिगल आहे, कोणत्या पद्धतीने काम चाललंय. प्रशासन या ठिकाणी दमदाटी करायचं काम करत आहे. हा, एजन्सीला काय हे करताय म्हणजे रस्त्याचं पहिलं तुम्ही रस्त्याचं जर तुम्ही हे रोड खोदताय तर रस्त्याचं रुंदीकरण. महानगरपालिका आयुक्त काय सांगतात, जर कोणी रस्ता खोदला तर त्याच्यावर मी गुन्हा दाखल करेन. मला महानगरपालिका आयुक्ताला हेच विचारायचं आहे, श्रीकांत साहेब, आता तुम्ही ह्या एजन्सीवरती आणि ह्या ज्या लोकांनी रोड खोदला यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार आहे का? त्यांना पण पत्रावर केला सर, करणार आहे का? ही जनता विचारतील तुम्ही आम्हाला पाहिजे आणि न्याय पाहिजे का नाही? आणि संबंधित महापरिषदेकडे कुठली एनओसी नाहीये, फक्त कलेक्टरच्या आदेशाच्या नावाखाली सरळ रोड तोडून टाकलं, ड्रेनेज तोडून टाकलं आमचं पूर्ण लाईन. आयुक्त सांगा, आयुक्ताचा आदेश आहे, अगर रोड तुम्ही आता खाणलं त्याच्यावर गुन्हे दाखल करणार. 100% हा महानगरपालिका, जेव्हा आम्ही आयुक्त साहेबांकडे बसलो, आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे, जो कोणी बिल्डर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सामान्य नागरिक जरी असेल, जो रोड खोदल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल. कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला दाखवतो.